आम्हाला त्यामधून कोणतं शिक्षण देते. आणि याकरता परत एक वार आपल्या सर्वांना व्हॅलेंटाईन डेच्या पूर्व संध्येला खूप खूप व्हॅलेंटाईन डेच्या शुभेच्छा. ज्या आज आमच्या बरोबर ऑनलाईन जॉईन झालेल्या आहे त्यांचं देखील आम्ही स्वागत करत आहोत. आणि व्हॅलेंटाईन डेच्या आजच्या या संदेशामध्ये आपण काही गोष्टी बघणार आहोत. आणि त्या गोष्टीमध्ये व्हॅलेंटाईन डे च्या 3 टप्प्यामध्ये आजचा हा स्टडी आपण बघणार आहोत. पहिली गोष्ट आपल्याला ही बघायची आहे की व्हॅलेंटाईन डे ह्या गोष्टीमध्ये कोणत्या अशा गोष्टी निगडीत आहेत जे जग ज्याच्याद्वारे आकर्षित होतं, किंवा दुसऱ्या भाषेमध्ये हे कसं सेलिब्रेट केलं जातं आपल्या सर्वांना माहीत आहे, परंतु अधिक आपण ऐकूया. नंबर 2, व्हॅलेंटाईन हा जो होता तो होता तरी कोण, म्हणजे त्याचा इतिहास आपण बघणार आहोत. आणि नंबर 3, व्हॅलेंटाईन डे हा प्रेमाचा सण आहे, म्हणजे प्रेम प्रगट करण्याचा सण आहे. त्यामुळे मग प्रेम किंवा प्रीती किंवा लव ह्याचे कोणते असे 4 प्रकार आहेत ज्याद्वारे जगामध्ये प्रेम हे एकमेकांना दिलं जातं किंवा प्रगट केलं जातं. आणि त्यासाठी सर्वप्रथम जसं मी आरंभी सांगितलंय की व्हॅलेंटाईन डे हा जो सण आहे किंवा हा जो फेस्टिवल आहे हा प्रेम प्रगट करण्याचा सण आहे. म्हणजे एक व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीला, एक व्यक्ती काही लोकांना जे त्याच्या मनामध्ये प्रेम आहे त्यांच्याप्रती ते प्रगट करत असतो. आणि विशेष करून आपल्या सर्वांना माहिती आहे की फेब्रुवारी महिना आला की तरुण लोकांमध्ये फार उत्सुकता असते की बाबा आता व्हॅलेंटाईन डे येणार आहे आणि त्याची तयारी कशी करायला पाहिजे. आणि त्यासाठी तरुणांमध्ये पुष्कळ लोकप्रिय सण, परंतु नुसतं तरुण वर्गातच नाही तर विविध वर्गामध्ये देखील हा सण फार आनंदाने पाळला जातो. आणि हा सण साजरा करत असताना कशा प्रकारे मी अभिनव किंवा युनिक काही वेगळेपण माझ्या व्यक्तीला, माझ्या प्रिय व्यक्तीला या सणाच्या द्वारे गिफ्टच्या स्वरूपात देऊ शकतो, याकडे देखील लोकांचं फार उत्सुकता असते. किंवा हा व्यक्ती असा देतो, तो व्यक्ती तसा देतो, मी काय वेगळं देणार, ज्याला आपण म्हणतो सरप्राईज. अनेकांना सरप्राईज कसं देता येईल यासाठी की समोरचा व्यक्ती ज्याच्यावर आपण प्रेम करतो, ज्यांना आपण गिफ्ट देत आहोत, तो कशा प्रकारे आनंदित होणार आहे. आणि त्यासाठी जर आपण मार्केटमध्ये जर गेलो तर आपण ही बाब लक्षात ठेवा की आजच्या दिनी गिफ्टचे मार्केट जे आहे किंवा आपण जे बघितले तर आपण जर गेलो आणि कॅम्प किंवा इतर कॉलेजेस आणि त्याच्या आजूबाजूला अनेक गिफ्ट शॉप्स आपल्याला दिसते, ते खूप नटले आणि सजलेले आहेत. आणि त्या गिफ्ट शॉपमध्ये किंवा त्या कॅफे शॉपमध्ये म्हणूया, तिथे आपण म्हणूया की त्या जागेला केक शॉपमध्ये विविध प्रकारचे लाल. आणि यामुळे लाल रंग हा प्रीतीचा रंग आहे आणि त्यामुळे ती प्रीती प्रगट करत असताना पुष्कळ गोष्टी लाल जरी दिसत असल्या परंतु एकमेकांना अनेक गोष्टी ते देत असतात. गिफ्ट शॉप मध्ये जर आपण बघितलं, लक्ष देऊन, मला दिसत नाही परंतु आपण कदाचित बघितलं असेल तर तिथेच पुष्कळ टेडीज दिसतील, तिथेच आपल्याला परफ्यूम दिसतील, तिथे कॉफीचे मग दिसतात, बुकेज दिसतात, तिथे आपल्याला म्युझिकल पिलो दिसतात, डान्सिंग कपल्स हे दिसून येतात आणि अनेक प्रकारच्या गिफ्ट ठेवलेल्या असतात. कशासाठी दिसतात? नुसते बघायसाठी एका त्या नाही, तर अनेक जे कपल्स आहे किंवा एकमेकांना प्रीती करणारे ते विकत घेतात आणि एकमेकांना ते गिफ्ट स्वरूपात देत असतात.
आज आणि उद्याच्या दिनी. आणि हे देत असताना अनेक जण जे पैसेवाले आहे किंवा मोठे आहे ते ब्रेसलेट पण देतात, रिंग पण देतात आणि शोपीस पण देतात. परंतु यामध्ये एक आणखीन गोष्ट जी आहे, खाण्यापिण्याचा जर विचार केला तर चॉकलेट जे आहे ते फार प्रचलित असतात है ना. आणि चॉकलेट जर आपण मार्केटमध्ये गेलं आणि जर सर्वे केला तर 50 रुपयापासून 5,000 रुपयापर्यंत 50,000 रुपयापर्यंतचे चॉकलेट मार्केटमध्ये अवेलेबल आहे. लोक आपल्या ऐपतीप्रमाणे एकमेकांना गिफ्ट देतात किंवा असं म्हणूया ऐपतच्या पलीकडे जाऊन गिफ्ट देतात. हमारे पास पैसा नहीं लेकिन किधर से भी कर्जा लेंगे, परंतु या व्हॅलेंटाईन दिवशी मी त्या प्रिय व्यक्तीला खुश करायलाच पाहिजे किंवा तो खुश व्हायलाच पाहिजे, बरोबर आहे की नाही. आणि त्यासाठी ती धावपळ आपल्या जीवनामध्ये असते. परंतु ह्या सर्व गोष्टी करत असताना अनेक जण मूवीज मध्ये जातात, अनेक जण कॅन्डल लाईटच्या मध्ये हॉटेलमध्ये बसतात, काही लोक पब मध्ये देखील जातात, तर काही लोक हिल स्टेशनला व्हिजिट करतात. हे देखील सत्य आहे आणि अशा प्रकारे सेलिब्रेट केलं जातं. परंतु सेलिब्रेट करणाऱ्यामध्ये जो मोठा प्रमाण जो आहे ते तरुण वर्गापैकी किशोरवयीन लोक किंवा शालेय स्कूल गोईंग मुलं मुली यामध्ये मोठ्या प्रमाणात जातात, कारण की त्यांना त्याचं आकर्षण जास्त असतं. आणि त्यामुळे आजचा संदेश जो आहे तो तुम्हाला काही अलर्ट व इशारा देखील देत आहे, हे देखील समजणं गरजेचं आहे. आणि किशोरवयीन म्हणजे 13 ते 14 वर्ष किंवा 18 ते 20 वर्षामध्ये जेव्हा व्यक्तित्व किंवा कॅरेक्टर किंवा आपण म्हणजे पर्सनॅलिटी याची जडणघडण होत असते. आणि त्या समयी आपल्याला मी कोणीतरी वेगळं आहे, आता मी मोठा झालो, मम्मी मला सारखं सारखं बोलू नका, डॅडी मला तुम्ही बोलू नका, आता मी मोठा झालेला आहे. मग आता मम्मी आणि डॅडी जे बोलतील त्याच्या विपरीत काम करण्याची वृत्ती निर्मित होऊन जाते. का? कारण की याद्वारे आपण मी खूप शहाणा झालेले आहे, मी खूप शहाणा झालो आहे हे प्रदर्शित करण्यासाठी हे करत, ते काय जाणून बुजून आज्ञा मोडण्याचं काम करत नाही. त्याचप्रमाणे शारीरिक जेव्हा बदल व्हायला सुरुवात होते तेव्हा तुमच्या स्वभावामध्ये आणि हॉर्मोनल चेंज होत असताना तुमच्या स्वभावामध्ये अनेक गोष्टी बदलत जात असतात. आणि त्या समय सगळ्यात महत्वाची गोष्ट जे तुमच्या शरीरात घडते ती आहे की विपरीत किंवा अपोजिट सेक्सकडे आकर्षण. मुलगा मुलीकडे, मुलगी मुलाकडे आकर्षित होते. हे नॅचरल आहे, स्वाभाविक आहे. अनेक जण घरी म्हणतात, अरे किती नखरे करायला लागली तू, मुलींच्याकडे बघून म्हणतात. यस, हे नॅचरल आहे. ते काय कोणी त्यांना शिकवतं असं नाही. मुलांना देखील फॅशन स्टाईल हे मारायला लागतात. याचा अर्थ हा नाही की त्यांनी काहीतरी केलं, तो त्याचा स्वाभाविक गुण आहे. त्यामुळे आपण त्याला क्रिटिसाइज करू नये, कारण की आपल्याला माहिती आहे की या गोष्टी नटणं सवरणं आपल्या वयामध्ये आपण देखील केलेलं असतं है ना, आपण देखील केलेलं असतं. परंतु आता आपल्याला असं वाटतं की लडका बिघड जाएंगे, लडकी बिघड जाएंगे. आणि त्यामुळे या गोष्टी आपण जाणून घेणं देखील महत्वाचं आहे. आणि त्याबरोबरच सर्वात जास्त आता मम्मी डॅडीपेक्षा आता मित्र त्यांना जवळचे होतात. त्यांचे सुख दुःख आता कोणाबरोबर शेअर करत येते, मित्र मैत्रिणी बरोबर. आणि हे करत असताना मी काहीतरी करून दाखवावं, मी काहीतरी कर्तृत्व गाजवावं, ही भावना आता त्यांच्यामध्ये निर्माण होते. बघा, मी या सगळ्या गोष्टी यासाठी सांगते की याचा पुढचा इम्प्रेशन. आणि त्यामुळे मीडियाचा जो प्रभाव की ह्याला पण बॉयफ्रेंड आहे, हिला पण गर्लफ्रेंड आहे, मग मला का नसावी. आणि ह्या दिनी जेव्हा सगळेजण सेलिब्रेट करते, मी का मागे राहावं. आणि अशा वृत्तीच्यामुळे अनेक मुलं आणि मुली ह्या फ्रेंडशिप डे, ह्या व्हॅलेंटाईन डेच्या दिवशी प्रपोज करणं, ह्याला म्हणतात प्रपोज करणं, घेऊन एकमेकांना भेटीसाठी बाहेर पडतात. आणि ही धाडसी कृतीमुळे कदाचित त्यांना आनंद, कदाचित मनामध्ये खूप मोठा आनंद त्यांना होत असतो, तरी देखील त्यांचे पाय चुकीच्या मार्गावर पडण्याची शक्यता निर्माण होत असते. आणि अनेकदा हे तरुण लेकरं वासनामध्ये, देहिकतेमुळे जखडले जातात, बांधले जातात. आणि त्यामुळे त्यांचं करिअर, त्यांचं शिक्षण आणि त्यामुळे होणारे दुष्परिणामामुळे कुटुंब उद्ध्वस्त होताना आम्हाला दिसतात. कुटुंब उद्ध्वस्त होताना. आणि त्यामुळे याच्यामध्ये व्हॅलेंटाईन डेचा काही दोष नाही, परंतु जी कृती जी तुम्ही आणि मी करतात आणि त्यामध्ये वाहवत जाऊन आपण एकमेकांना समर्पित होण्याच्या मुळे या गोष्टी घडत असतात. दुसरी महत्वाची गोष्ट आहे की आता स्पर्धेचं वातावरण आहे, धावपळीचं वातावरण आहे, सर्वत्र कॉम्पिटिशन सुरू आहे, ताणतणाव आहे.
अनेकदा काही काम धंद्याने रिकामे, आणि आपल्याला माहिती आहे की रिकामे मन, रिकामे विचार सैतानाचं काय असतं, घर असतं. आणि असे अनेक रिकाम लोक आहे ज्यांना आज काम नाही परंतु टेन्शन आणि दडपण. काम करणाऱ्या लोकांना कुठेतरी ताण तणाव घालवण्यासाठी कोणातरी मित्राची गरज असते. आणि अशा समय मित्रापेक्षा मैत्रिणींना ते जवळ करत आपण काही समय रिलॅक्स होऊया, काहीतरी समय ताण तणाव घालूया. म्हणून या दिवसामध्ये अशा प्रकारची फ्रेंडशिप पुढे येत असताना त्याचं उत्कर्ष आम्हाला या दिनी विशेष करून दिसून येतं. आणि 1 फेब्रुवारी पासूनच लोक प्लॅनिंग करायला लागतात. फेब्रुवारी आला नाही की आता व्हॅलेंटाईन डेचे वेध लागतात. जसं फेब्रुवारी आला की 12वीची परीक्षाचा वेध लागतो विद्यार्थ्यांना, पण उर्वरित जे विद्यार्थी आहे त्यांना किंवा उर्वरित जे लोक आहेत त्यांना आता व्हॅलेंटाईन डे येणार आहे आणि मी कसा साजरा करू याकडे वेध लागलेले असतात. आणि त्यामुळे अनेक लोकांचा यांना विरोध असतो की नाही हे नाही चालणार. आणि अनेक संघटनाही उभ्या असतात. आपल्याला माहिती आहे उद्या पुष्कळ संघटना जागृत होतील. धावपळ, पळापळी, गार्डन, बगीचे, इकडे तोडफोड, या सगळ्या गोष्टीचे बातम्या तुम्हाला ऐकायला मिळतील. परंतु एक गोष्ट लक्षात ठेवा की जर यांना तुम्ही या ठिकाणावर हाकललं तर ते कुठेतरी एकांताच्या ठिकाणी जातील. ते कुठेतरी पळवाट काढून कुठेतरी गुप्त जागेवर जातील आणि तिथे जे काय घडल ते कदाचित ह्यापेक्षाही भयानक असू शकतं. कारण की तरुण वयामध्ये एकांत जर मिळाला तर ते कोणते पण धाडसी पाऊल उचलून स्वतःचा देहिकतेचा, विचारांचा आणि नैतिकतेचा नाश करण्यासाठी पाऊल पुढे टाकू शकतात. आणि त्यामुळे त्यांना समजून घेणं, त्यांचे विचार हे जाणून घेणं अतिशय महत्वाचं असं आहे. आणि त्यामुळे आज आपण हे लक्षात ठेवायला पाहिजे की तारुण्यामध्ये ते प्रवेश करत असताना स्वप्नात रंगणं, स्वप्नात वाढणं हे नैसर्गिक आहे, साहजिक आहे. परंतु तुमचे स्वप्न काय आहे हे बघणं गरजेचं आहे. तुमचं स्वप्न एक गर्लफ्रेंड बॉयफ्रेंड मिळवलं नाही की तुझं स्वप्न मला चांगलं शिक्षण व्हावं, माझं चांगलं पुढे जाऊन मी नोकरी मिळावी, मी चांगला व्यवसाय करावा, मी येशूमध्ये चालावं, मी प्रार्थना करावी, मी उत्तम नागरिक, उत्तम एक कॅरेक्टरचा व्यक्ती बनावं ज्याच्यावर मम्मी डॅडी आणि घराण्याला एक मोठ्या प्रकारचा आदर सन्मान प्राप्त व्हावा. अशा प्रकारे मी जातो की इतर जगातले लोक जे वाहवत चाललेले, ज्यांना कळत नाही की या मार्गावर गेल्यानंतर याचा अंत कुठे होणार आहे, जिथून परत येण्याचा रस्ता सापडत नाही, अशा मार्गावर जायचं हे निर्णय घेण्याची क्षमता त्यांच्यामध्ये जेव्हा नसते तेव्हा पॅरेंट्सचं कर्तव्य आहे की त्यांच्यावर लक्ष ठेवून, समाजाचं कर्तव्य आहे की त्यांच्यावर लक्ष ठेवून, मंडळीचं कर्तव्य आहे की त्याच्याकडे लक्ष ठेवून त्यांना या गोष्टी शिकवणं गरजेचं आहे. आणि त्यासाठी हा संदेश विशेष करून मी उद्या व्हॅलेंटाईन डे त्याच्या अगोदर मी आपल्या सर्वांना देते, यासाठी की संदेश ऐकून आपल्यामध्ये काहीतरी उद्बोधन, काहीतरी बदल, काहीतरी विचार जागृत व्हावं. प्रेम हे जे आहे ते नुसतं मुलगा मुलगी किंवा स्त्री पुरुष एकमेकांना प्रगट करत नाही, तर प्रेम हे सर्वत्र प्रगट केलं जातं. आज तुम्ही आणि मी मंदिरात आलोय का आम्ही देवावर प्रेम करतो. प्रेज द लॉर्ड. नवरा चांगला संसार करतो म्हणजे तो पत्नीवर प्रेम करतो. आज आपण लोक नोकरीवर जातो, काम करतो, मेहनत करतो कारण की आपल्याला तो व्यवसाय तो प्रिय आहे. आपण आपल्या देशावर प्रेम करतो एक चांगला नागरिक म्हणून. सगळे प्रेम करण्यासाठी नुसतं मुलगा मुलगी पाहिजे असं नाही. प्रेम हे सर्वत्र केले जाते. आपण प्राण्यांवरही प्रेम करतो. आपल्या घरी प्राणी आहे त्यांच्यावर पण प्रीती करतो. त्यामुळे प्रेम म्हटलं की, लव म्हटलं की लोकांना तोच लव दिसायला लागतो. हे कुठेतरी चुकीची धारणा तुमच्या आणि माझ्या जीवनामध्ये, आणि हे देखील जाणून घेणं. आपल्याला जन्म देणारा पालकांवर आपण प्रीती करत असताना त्यांना देखील शुभेच्छा देऊया. आपल्या आजी आजोबा आपल्या घरावर आहेत, ते आपल्यावर प्रीती करतात, त्यांना देखील प्रेमाची शुभेच्छा आपण देऊया. इतकंच नव्हे तर आपण पती आणि पत्नीने देखील एकमेकांना प्रेमाने जवळ करणं अतिशय गरजेचं आहे. मला देखील व्हॅलेंटाईन डेच्या दिवशी माझी आज पत्नी आठवते, कारण की ती नियमित आम्ही दोघं एकमेकांना गिफ्ट देत असो. आज 4था व्हॅलेंटाईन डे आलेला आहे जेव्हा ती आमच्यामध्ये नाही, परंतु तरी देखील एक ग्रीटिंग जी तिने मला दिलेलं आहे ते देखील स्क्रीनवर टाकतो. म्हणण्याचा अर्थ हा आहे की आपण एकमेकांना प्रेम करतो आणि प्रेमासाठी काय व्हायला पाहिजे, प्रकट होणं गरजेचं आहे. तुम्ही प्रेम करता, अहो माझ्या मनामध्ये खूप प्रेम आहे, पण दाखवतच नाही तर त्याला अर्थ काय. एक लक्षात ठेवा, तुम्हाला तुमचं प्रेम
समोरच्या व्यक्तीला प्रगट करता यावं हा याचा उद्देश आहे. मी प्रेम करतो हे कसं प्रगट होईल? मम्मी, मी तुझ्यावर खूप प्रेम करते. परंतु कोणता तरी दिवस असा मदर्स डे आहे त्याच्यासाठी की त्या दिवशी आपण जाऊ तिला शुभेच्छा द्यावा. आजच्या उद्याच्या दिनी देखील आपण आपल्या मम्मीला सांगू शकतो की मम्मी, मी तुझ्यावर प्रेम करते. खऱ्या अर्थाने तू माझी व्हॅलेंटाईन आहे. पती पत्नीला म्हणू शकतं की तुम्ही माझ्या व्हॅलेंटाईन आहे. हो प्रियांनो, हे प्रगट करण्यासाठी आपल्याला मुख उघडून कृती करणं गरजेचं आहे. मी मेरे मन में दुआ के रखता हूं, हे चालणार नाही. हे चालणार नाही. बाळक साहेब, आम्ही तुमच्यावर प्रेम करतो. आम्ही तुझ्यावर प्रेम करतो. या सगळ्या गोष्टी तुम्हाला आणि मला कोणत्या तरी प्रकारे एकमेकांना काय करावं लागतं? प्रेम प्रकट करावं लागतं. अनेकदा आपण कबरेवर अनेकांना रडताना बघतो आणि अनेकदा म्हणतात की अहो, आयुष्यभर तू माझ्यासाठी भरपूर केलं, परंतु मी तुझ्यासाठी काहीच करू शकलो नाही. आता तिथे बुके चढवा, तिथे हार चढवा, तिथे तुम्ही सोन्याचे क्रॉस लावा, काही होणार नाही. कारण की जेव्हा समय होता तेव्हा तुम्ही कृतीच्या द्वारे काहीतरी देऊन ते गोष्ट त्यांना प्रगट केलेली नाही. आणि यासाठी प्रियांनो, हा दिन आपण विचित्र दिन किंवा आपण तरुणांचा दिन असं म्हणून चालणार नाही. तर हा प्रीतीचा सण जो आहे त्याच्या मागे एक संत लपलेला आहे आणि त्या संतामुळे हा दिवस तुम्हाला आणि मला लाभलेला आहे. आणि संत लोक जे असतात, ज्याला सेंट म्हणतो, ते निश्चितच समर्पित असे लोक असतात. आणि त्या संताकडे आता आपण जाणार आहोत. आणि त्या संतचं नाव काय होतं सांगा बरं? कोणाच्या नावाने हे दिन साजरा करतो? सेंट व्हॅलेंटाईन. इसवी सन 2050 मध्ये, म्हणजे येशू ख्रिस्ताच्या जन्माच्या 250 वर्षानंतर जवळपास हा संत या जगामध्ये आलेला आहे. त्याचं नाव आहे सेंट व्हॅलेंटाईन. हा इटलीमध्ये किंवा रोममध्ये असलेला एक संत होता किंवा फादर होता. संत उपाधी नंतर मिळते. आपल्याला माहिती आहे मदर टेरेसाच्या मृत्यूच्या नंतर अनेक संतांना मृत्यूच्या नंतर संत पद बहाल केले. तसं हे फादर होते किंवा बिशप होते. रोम येथे टर्ने येथे ते बिशप होते. आणि त्या काळामध्ये आपल्याला असं दिसून येते की तिथे जो एक राजा होता ज्याचं नाव क्लॉडियस होतं. सम्राट क्लॉडियस हा रोमन सत्तेचा राजा होता आणि रोमन सत्तेचं जगावर कार्य चालू होतं. या समय ख्रिस्ती लोक, ह्या समय इतिहास सांगतं, हे काही मी कथा काल्पनिक गोष्टी नाही सांगत आहे, लक्षात ठेवा, हा इतिहास आहे. त्या समय ख्रिस्ती लोक देखील आता रोमन सत्ताने अनेक ख्रिश्चन लोकांना बघत असताना त्यांचे अनेक लोक आता ख्रिस्ती व्हायला लागले होते. परंतु ग्रीक संस्कृती, रोमन संस्कृती याचा देखील पागळा होता. आणि त्या रोमन सत्ते सम्राटाचं नाव होतं क्लॉडियस. आणि हा क्लॉडियस आपल्या रोमन सत्तेच्या द्वारे एक एक राष्ट्र काबीज करत पुढे पुढे निघाला होता. परंतु त्याला असं निदर्शनास आलं की आमचे जे सैनिक आहे, आमच्यामध्ये जे लढणारे सैनिक आहे, त्यांच्यामध्ये विवाह केल्यानंतर, लग्न केल्यानंतर हे सैनिक जे आहे ते पुढे लढायला जात नाही. ते म्हणतात आता आज आमचं लग्न झालं तर आम्ही जाणार नाही. किंवा तिथे लढायला गेले तरी त्यांचं सगळं लक्ष घराकडे लागतं, आपल्या बायकोच्याकडे लागलेलं असतं. त्यामुळे त्याने एक फरमान काढला की आता कोणत्याही सैनिकांनी लग्न करू नये. त्यांनी फरमान काढला की आता कोणत्याही सैनिकांना लग्न करता येणार नाही. आणि हा खूप धक्कादायक फरमान होता. कारण की तरुण जे सैनिक, आपल्याला माहिती आहे मॅक्झिमम सैनिक म्हातारे असतात का? नाही, सगळे आताच तारुण्यात आलेले किंवा तरुण असतात. आणि त्यांनी विवाह न करता किती वर्ष या राजाच्या मागे चालावं, आणि हा मोठा प्रश्न पडण्यात आला. आणि अनेक तरुण ज्यांचे विवाह ठरले होते, अनेक तरुण ज्यांचे विवाह आता होणार होते, त्यांच्यामध्ये काळजीचं वातावरण पसरलं. आणि त्यांचं म्हणणं होतं की जो व्यक्ती किंवा जो फादर, त्या ख्रिस्ती समाज होता, जो धर्मगुरू हा विवाह लावल त्याला मृत्यूदंड देण्यात येणार. त्याला काय देणार आहे? मृत्यूदंड. आणि त्यामुळे सर्वत्र भीतीचं वातावरण निर्माण झालं की आता कोण लग्न नावर. अशा समय व्हॅलेंटाईन फादर जे होते किंवा बिशप व्हॅलेंटाईन होते ते पुढे आले. आणि व्हॅलेंटाईन पुढे आले आणि त्यांनी म्हटलं की नाही नाही, हे चुकीचं आहे, हा अन्याय आहे, हा अन्याय आहे. आणि ह्या मुलांनी ह्या वयामध्ये जर प्रेम एकमेकावर करतात तर त्यांचं विवाह होणं गरजेचं आहे. आणि त्यांनी विवाह लावायला आरंभ केला. आणि विवाह
ते लावत होते आणि अनेक लोकांना विवाह लावल्यानंतर त्या राजापर्यंत ही बातमी चढली की सर्व जर बरोबर आहे, परंतु हा व्यक्ती जो आहे ज्याला बिशप व्हॅलेंटाईन म्हटलेला आहे, हा काय तुमची आज्ञा पाळत नाही. आणि मग बरोबर 1 फेब्रुवारीच्या दिवशी त्यांना अटक करण्यात आली. कोणत्या तारखेला ऐकत आहात ना? 1 फेब्रुवारीच्या दिवशी त्यांना अटक करण्यात आली आणि त्यांना इथे रोम इथे एक मोठा टॉवर होता किंवा एक इमारत होती, तिथे त्याला कैद करण्यात आले. तिथे त्यांना कैद करण्यात आलं की ह्या नंतर आता मृत्यूदंड हा देण्यात येणार आहे. परंतु त्याच समयी एक प्रजनन देवता रोमन लोकांचे होते, देवताचं नाव प्रजनन देवता, आणि त्या देवताची आराधना ते करत होते आणि त्याचा फेस्टिवल साजरा केला जात होता. आणि तो फेस्टिवल साजरा केल्यामुळे त्यांना त्या फेस्टिवलच्या समय कोणालाही मृत्यूदंड देता येत नव्हता आणि त्यामुळे त्यांना काही दिवस तिथे बंदिवानात ठेवलेले आहे. आणि बंदिवानात ठेवल्यानंतर लोकांना कळालं की त्या टॉवर मध्ये तिथे ह्याला नजर कैद ठेवलेले आहे, तर काही तरुण तिकडे यायला लागले. आणि मग हे गावाच्या बाहेर, शहराच्या बाहेर रोम मध्ये त्यांनी ते लोकांना, मुलांना बघितलं आणि ते म्हणाले, अरे आले का इकडे, ठीक आहे, मी इथेच तुमचं लग्न लावतो. आता तिकडे काही कोणाला कळत नव्हतं, ते नजर कैद मध्ये गावाबाहेर होते आणि तिथे त्यांनी त्या विवाहाचा प्रयत्न केला, परंतु त्यांना सुटका नव्हती, ते आतूनच, आणि ते तरुण लोक बाहेर होते. परंतु त्या समय असं घडलं की तिचा जो जेलर होता त्याची एक कन्या होती आणि ती कन्या जिचं नाव जुलिया होतं, ती आंधळी होती आणि तिला कळालं की एक बिशप जे आहे ते इथे आलेले आहे आणि त्यांना लवकरच आता फाशी देण्यात येणार आहे. काय देणार आहे त्यांना? आता त्यांना मृत्यूदंड देण्यात आहे. आणि त्यांनी फाशीचं कारण जे आहे ते हेच आहे की त्यांनी कोणता गुन्हा केला नाही, त्यांनी कोणतंही असं दुष्कृत्य केलं नाही, त्यांनी कोणताही असं चुकीचं काम केलं नाही. त्यांनी एकच काम केलं की तरुण तरुणी ज्यांची विवाहावर बंदी होती त्यांचा विवाह लावण्याचं काम त्यांनी केलं किंवा तरुणांना एकत्र करण्याचं काम केलेलं आहे. आणि त्यामुळे तिला त्याच्याबद्दल आकर्षण वाटू लागले आणि ती नियमित त्यांना जेवण देत होती, नियमित त्यांची काळजी घेत होती, कारण की ती जेलरचीच मुलगी होती. ती सहज जाऊन त्याला भेटत असते, त्यांना भोजन वगैरे देत असते. आणि अशा प्रकारे मग लोकांना कळाल्यानंतर लोकांची गर्दी तिकडे यायला लागली, म्हणजे विवाह करणारे. आणि विवाह करत असताना मग त्यांना हा प्रश्न एका कपलने विचारला की फादर तुम्ही विवाह तर लावता पण सर्टिफिकेट कुठे? आणि ते म्हणे आता सर्टिफिकेट कुठून आलो, आता माझा गळा आता जवळ आहे फाशीचा आणि तुम्ही सर्टिफिकेट मागता. परंतु ती जुलिया म्हणे की तिथे काही कागद पडलेले आहे असं मला दिसतंय, तर असं मला कळालेलं आहे. आणि मग तिने बघितलं की काही लोकांना मृत्यूदंड देण्याचा एक तिथे जे एक ज्याला म्हणतात की वॉरंट होतं ते पडलेले होते आणि त्या वॉरंट तिने एका सहाय्यकाच्या आधारे त्याला दिले. आता एका बाजूला ते वॉरंट होतं की ह्याला या दिवशी मृत्यू द्यायचे, कारण की मृत्यूदंड देण्याची जागा होती. आणि तिकडे काय झालेलं आहे, तिकडे त्या मृत्यूदंडच्या कागदाला त्यांनी घेतलं आणि आता त्यांना वाटलं की या कागदावर मी काय सर्टिफिकेट बनवायचं. मक त्यांना एक अभिनव आयडिया सुचली की त्यांनी कातर मागवली आणि त्या कातरवरून त्यांनी झाडाचं कट केलं. त्या कातरीच्या द्वारे त्यांनी त्या वॉरंटचे कबूतर सारखे शेप घेतले आणि त्याचप्रमाणे त्या झाडाच्या त्या कागदाच्या द्वारे त्यांनी हार्ट बनवलं. आणि हार्ट बनवल्यावर त्यांनी त्याच्या खाली लिहिलं की देव आणि ख्रिस्ताच्या दृष्टीने तुम्ही विवाहित आहात असे मी जाहीर करतो. तुमच्या व्हॅलेंटाईनच्या द्वारे तुम्हाला अनेक आशीर्वाद. तुमच्या व्हॅलेंटाईनच्या द्वारे अनेक. आणि त्यांच्या हातामध्ये ते हार्ट, ते झाडाचे कापलेले तुकडे, ते कबूतर दिले. आणि तेव्हापासून इसवी सन 250 पासून या ग्रीटिंग्सला आरंभ झाला. हा जे आज हार्ट तुम्हाला दिसत आहे किंवा वेगळे कबूतर दिसत आहे, कबूतर गाणे गाते, ते तिथून आजपासून जे जवळपास 2000 वर्षापूर्वी याची सुरुवात झालेली आहे. आणि ते इतर काही नसून काय होतं, ते मॅरेज सर्टिफिकेट होतं, जे एक बिशपनी विवाहित ख्रिस्ती लोकांना देऊ केलं होतं. आज जगामध्ये उद्याच्या दिवशी किंवा या आठवड्यामध्ये जवळजवळ 100 कोटी ग्रीटिंग्स. आता ग्रीटिंग्स कमी झाले,
कारण की आता ऑनलाईन ग्रीटिंग पाठवतो. आताच तुम्ही माझ्या एक ग्रीटिंग बघितलं, ते पण ऑनलाईन ग्रीटिंग. आता ऑनलाईन ग्रीटिंग पडतो, तरी त्यापैकी 100 कोटी ग्रीटिंग्स या दिवसामध्ये विकले जातात, खरेदी करायचं, आणि त्यापैकी 85% ग्रीटिंग मुली विकत घेतात. त्यामुळे मुला मुलींसाठी हे ग्रीटिंग तयार करतात, परंतु त्याची सुरुवात कोणी केलेली आहे? सेंट व्हॅलेंटाईनने केली होती. परंतु आपल्याला असं दिसून येते की जरी हे व्हॅलेंटाईन दिन होता आणि मग तो आठवडा संपला आणि त्यांचा सण संपला, आणि सण संपल्यानंतर 14 तारीख आली, 14 फेब्रुवारी म्हणजे उद्याची तारीख, आणि 14 फेब्रुवारीला ठरलं की आता हा सण संपलेला आहे, या व्यक्तीला आपण, या गुन्हेगाराला आपण आता काय देणार आहोत? फाशी देणार आहोत. आणि मग त्यांना त्या कोठडीच्या बाहेर काढलं, आणि कोठडीच्या बाहेर काढून त्यांना त्या फाशीच्या तख्तकडे घेऊन गेले. आणि जात असताना त्यांनी म्हटलं की मला शेवटी त्या जुलियाची भेट घ्यायची आहे. आणि त्या जुलियाच्या जवळ ते गेले आणि त्या जुलियाच्या आभार मानत ते म्हटले की मला असं वाटतं आणि मला असं दिसतं की देवाची इच्छा आहे की माझ्या स्पर्शाच्या द्वारे तुला नेत्र प्राप्त व्हावे, तुला दृष्टी प्राप्त व्हावी. काय मी तुझ्या डोळ्याला हात लावू शकतो? आणि ती म्हणते, अशा जगाला, अशा लोकांना पाहून काय फायदा जे माझ्या या प्रिय व्यक्तीला मृत्यूदंड देत आहे. त्यापेक्षा मी आंधळी राहिलेली बरी, यापेक्षा मी आंधळी राहिलेली बरी. अशा दुष्ट जगाला, अशा लोकांना बघण्यापेक्षा मी आंधळीच बरी. मला नेत्र देऊ नको. तरी देखील व्हॅलेंटाईन त्यांना डोळ्याला हात लावतात, आणि मग तो सैनिक त्यांना ओढत ओढत त्या रस्त्यावर घेऊन जातो. लवकरच ते दार बंद होतं आणि कळतं की तो मृत्यू झाला. आणि तेव्हा ती नेत्र उघडून बघते तर तिला सगळं काही दिसू लागतं, तिला सगळं काही दिसू लागतं. त्या देवाने त्यांची शेवटली कृती या जुलियासाठी केली की तिने देवाच्या नावामध्ये, येशूच्या नावामध्ये तिच्या डोळ्यावर हात ठेवला आणि तिला दृष्टी प्राप्त झाली. प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. ही कहाणी आहे. आणि त्यानंतर इसवी सन, त्यानंतर 1806 मध्ये, इसवी सन 1806 मध्ये पहिला व्हॅलेंटाईन दिन साजरा केला. तेव्हापासून व्हॅलेंटाईन सुरू झालेला नाही. अनेक वर्ष लोक या व्हॅलेंटाईनच्या बद्दल बोलत राहिले. मी सांगितलं की सुरुवातीला हे नुसते फादर आणि बिशप होते, पुढे जाऊन त्यांच्या या सगळ्या कृती जगाभर पसरली आणि लोकांना या गोष्टीची जाणीव झाली की नुसता मनुष्य नव्हता, तर हा एक संत होता, आणि त्यांना सेंट व्हॅलेंटाईन याची उपाधी प्राप्त झाली. परंतु 1806 मध्ये 14 फेब्रुवारी ज्या दिवशी त्यांचा मृत्यू झाला किंवा ज्यांना मृत्यूदंड दिला, ते दिवस त्यांच्या स्मरणार्थ व्हॅलेंटाईन डे म्हणून साजरा करावा असं ठरवण्यात आलं. आणि तेव्हापासून आजपर्यंत हा दिवस साजरा केला जात आहे. ही हिस्ट्री आहे. प्रेज द लॉर्ड. ही हिस्ट्री आहे. आणि या हिस्ट्रीच्या द्वारे तुम्हाला मला या गोष्टी कळून येतात की खरोखर या सणाच्या मागे एक प्रीती लपलेली आहे, एक प्रेम लपलेलं आहे. ते सेंट व्हॅलेंटाईनने केलेले आहे की जे दुःखित आहे, जे प्रश्न आहे, जे समस्या आहे, जे विवाह रोखलेले, जे प्रीतीच्या मार्गामध्ये अडखळणे, माझा प्राण गेला तरी चालेल, परंतु ह्या देवाच्या अनुपम कार्यासाठी की प्रत्येक स्त्रीसाठी एक पुरुष आणि एक पुरुषासाठी स्त्री निर्मित केलेली आहे, आणि त्या दोघांनी एक व्हावं यामध्ये कोणताही अडचण येता कामा नये. त्याच्यासाठी माझे प्राण गेले तरी चालतील. आणि त्यांनी स्वतःच्या प्राणाची पर्वा न करता जवळजवळ 1000 लोकांचा विवाह लावून दिलेला आहे. शेवटी त्यांचा आपले प्राण गमवावे लागले. त्या समयी त्यांचं वय 42 ते 43 वर्ष एवढंच होतं. आणि ह्यामुळे आपल्याला ही गोष्ट कळते की खरोखर व्हॅलेंटाईन किती तरी मोठा आहे, आणि व्हॅलेंटाईन दिव्याने हे जे काही केलेलं आहे ते अद्भुत आहे. आता आपण त्या गोष्टीकडे वळणार आहोत की पवित्र शास्त्र याबद्दल तुम्हाला आणि मला काय सांगतं. आणि त्यासाठी आपण पहिलं करिंथ याचा 13 अध्याय 13 वचनामध्ये आपल्याला सर्वांना माहिती आहे, लग्नाच्या वेळेस हे नेहमी वाचलं जातं की विश्वास, आशा व प्रीती ही तिन्ही टिकणारी. परंतु यामध्ये काय श्रेष्ठ आहे? विश्वास, आशाने प्रीतीमध्ये कोणतं सगळ्यात श्रेष्ठ आहे? प्रीती. यस, प्रीती ही सगळ्यात श्रेष्ठ आहे. प्रेम, लव हे सर्वात श्रेष्ठ आहे. हे पवित्र शास्त्रामध्ये संत पाऊल शिकवतो.
आणि यासाठी आज आपण त्या प्रीतीकडे बघणार आहोत, कारण की हा प्रीतीचा सण आहे, हा प्रेमाचा सण आहे, ज्याला आपण जरी व्हॅलेंटाईन डे म्हणतो, परंतु यामध्ये आपण प्रीती प्रगट करतो. परंतु प्रश्न हा येतो की एकच दिवस प्रीती प्रकट करणं पुरेसं आहे का? एकच दिवस प्रीतीच्या द्वारे भरून आपण काम करणं पुरेसं आहे का? यस, या व्यक्तीने आपलं जीवन प्रीतीसाठी अर्पण केलं, त्यामुळे आज एक दिवस जगाला प्राप्त झाला. परंतु एक दिवस पुरेसा नाही, तर निरंतर आम्ही प्रीतीमध्ये वाढण्यासाठी आपण जर बघितलं तर ग्रीकमध्ये लव या शब्दाला चार हे वेगवेगळ्या प्रकारे नव्या करारामध्ये नाव दिलेले आहे. आणि त्या नावामध्ये पहिला जे नाव आहे ते इरोस हे नाव येतं. इरोस हे नाव देतं. हे 4 आहे. दुसरं नाव आहे स्टॉर्ज, तिसरं नाव आहे फिलिया आणि चौथं नाव आहे अगापे. हे 4 प्रकारचे ग्रीक मधले हे जे उपनाव लव किंवा प्रेमाला दिलेले आहे. आणि या 4 प्रकारापैकी कोणत्या प्रकाराचं व्हॅलेंटाईन डे तुम्ही आणि मी साजरा करणार आहोत याच्याबद्दल आज आपण विचार करणार आहोत. प्रेज द लॉर्ड. या 4 पैकी आपण कोणत्या कॅटेगरीचे लोक आहोत, किंवा आपल्यामध्ये प्रीतीचा कोणता प्रकार नांदत आहे, किंवा दुसऱ्या भाषेमध्ये प्रीतीच्या कोणत्या प्रकाराला आपल्या जीवनामध्ये आपण प्रामुख्य किंवा प्राधान्य देते, हे देखील बघणं अतिशय गरजेचं आहे. तर जाऊया पहिल्या प्रकाराकडे, आणि त्यामध्ये एरोज हा पहिला प्रकार आहे. आणि या पहिल्या प्रकाराकडे जेव्हा जात असताना यामध्ये आपण बघितलं तर 1 कोरिंथ 6 अध्याय 12 ते 16 हे उघडून ठेवा, नंतर मी आपल्याला वाचायला सांगेल. परंतु हा जो आहे ते इमोशनल लव किंवा रोमॅन्टिक प्रेम याच्याकडे आपल्याला घेऊन जातं. आणि हे ह्या दिवसामध्ये सर्वत्र, विशेष करून व्हॅलेंटाईन डे ह्या पवित्र संताचं नाव घेऊन वासनेच्या आहारी, देहिकतेच्या आधारी जे जग चाललेलं आहे, नाव संताचं पण काम भूताचं करणारे लोक हे ह्या दिवसामध्ये आपल्याला दिसून येत आहे. सैतानाचं काम करणारे लोक दिसून येत आहे. आणि यामध्ये आपल्याला माहिती की प्रत्येक प्रेमाच्या मागे, इथे जर आपण एक विषय बघितलं तर तिथे आपल्याला दिसत आहे की लव कॅटलिस्ट, तिथे एक मध्ये बघा पॉइंट आहे, लव कॅटलिस्ट, की कशाद्वारे प्रेम तुम्ही प्रगट करतात. आणि त्याच्यामध्ये जो माध्यम आहे तो देह किंवा शरीर आहे, बॉडी. दिसतं ना तुम्हाला वर लिहिलेलं, की लव प्रगट करण्यासाठी वेगवेगळे माध्यम आहेत. त्याच्यामधून देहाच्या द्वारे, शरीराच्या द्वारे जे लव प्रगट केलं जातं त्याला म्हणतात देहिकता. त्याला काय म्हणतो आपण? देहिकता. आणि प्रेम जे देहाच्या द्वारे प्रगट केलं जातं ते देहिक प्रेम या दिवसामध्ये अधिक आम्हाला या जगामध्ये दिसून येतं. आणि यामुळे कदाचित ते अनेक गोष्टींचं नाव घेऊन ह्या दिवसामध्ये आकर्षणामुळे म्हणूया, या वयामुळे म्हणूया, किंवा या फिल्म किंवा या वातावरण म्हणूया, किंवा मनातले जे इमोशन्स आहे किंवा मनातले जे हॉर्मोन्स आहे ते तुम्हाला आकृष्ट करते. तरुण तरुणे विशेष करून या प्रेमाच्या द्वारे किंवा या इरोस लवच्या द्वारे एकमेकांच्याकडे आकर्षित होतात. आणि याला लैंगिक प्रेम, सेक्शुअल लव असं म्हटलं जातं. आणि यासाठी 1 कोरिंथ याचा विशेष करून अध्याय काय सांगितलं मी? 6 मध्ये 12, 13, 14 वाचा. 6वा अध्याय, वाचा. सर्व गोष्टीची मला मोकळीकता आहे. कोणी अडवत नाही तुम्हाला. तुम्ही स्वतंत्र आहात, तुम्ही मोठे झालेले आहे, तुम्ही तरुण झालेले आहे, तुम्हाला कोण काय बोलणार? सर्व गोष्टीची तुम्हाला मोकळीकता, असं संत पाऊल म्हणतो पुढे. सगळं काही चांगलं आहे, सगळं काही मोकळीकता म्हणजे सगळंच तुमच्यासाठी चांगलं आहे असं बिलकुल पण नाही. मग पुढे काय लिहिलेलं आहे? मी सर्व गोष्टीची मला मोकळीकता, परंतु मी स्वतःला कुठेतरी कंट्रोल करणार आहे. मी माझ्या देहाला, माझ्या विचारांना, माझ्या भावनांना आवर घालणार आहे. पुढे काय लिहिलेलं आहे? यस, पोटासाठी अन्नाची गरज आहे. यस, पोटासाठी जे जगतात, जे अन्नासाठी जगतात, ते अन्न आणि पोटाच्या मागेच लागतात आणि तिथेच त्यांचा शेवट होतो. पुढे
यस, परंतु तुमचं शरीर देह वासण्याच्या मागे लागले, सेक्शुअल भूक तृप्त करण्याच्या मागे लागलेले, तुमचे जे प्रेम आहे ते तिथपर्यंतच मर्यादित आहे. आणि त्यामुळे वचन हे सांगतं की हे शरीर त्या गोष्टीसाठी निर्मित केले नाही, तर प्रभूसाठी निर्मित केलेलं शरीर आहे. प्रेज द लॉर्ड. कारण की ह्या शरीरामध्ये एक देहामध्ये एक आत्मा आहे, एक मंदिर आहे जिथे देव निवास करतो. आणि देव कधी देखील अशा गोष्टीसाठी तुम्हाला प्रवृत्त करणार नाही. आणि त्यामुळे प्रभूसाठी आहे, शरीरासाठी प्रभू आहे. तर हे शरीर प्रभूसाठी आहे आणि प्रभूसाठी हे शरीर जर आहे तर हे शरीरासाठी देखील प्रभू आहे. आणि देवाने 14 वचनामध्ये लिहिले, देवाने प्रभूला उठवले तर तो आपल्या सामर्थ्याने आपल्यालाही उठवेल. याच तुम्ही पापामध्ये, दैहिकतेमध्ये, या वयामध्ये असे विचार येणं, या समयामध्ये या निश्चितच असे चुकीचे विचार येणं नैसर्गिक आहे, साहजिक आहे. कारण की सर्वकडे कलुषित वातावरण आहे, सगळीकडे अशुद्ध वातावरण आहे. अशामध्ये तुम्हाला तरुणांना विशेष करून वाटतं, मैंने किया तर क्या फरक पडतं, मी केलं तर काय फरक पडतो, कोण मला बघल, कोण मला काय अडवणार, मी तर स्वतंत्र आहे, मी तर कमवणार आहे, माझ्याकडे तर पैसा आहे, माझे आई वडील पण मला काही बोलत नाही, मग काय. आणि अशा प्रकारे तो स्वनियंत्रण गमून बसतो, त्या वातावरणाच्या आहारी जातो, जे अंधकाराचं वातावरण, अंधकाराच्या कडे घेतात, ज्याला इरोस लव म्हणतो. आणि इरोस लव या व्हॅलेंटाईनच्या दिवशी खूप प्रामुख्याने कार्य करत असतो. की मी माझ्या प्रेमाला, मी माझ्या फ्रेंड्सला, मी माझ्या या व्यक्तीला काय नाही देऊ शकत, सगळ्यात मोठा आनंद काय देऊ शकतो. आणि अनेकदा आपण आपले देह त्यांना समर्पित करून कोणत्या प्रेमाला दाखवतो, इरोस लवकडे जातो. आणि इरोस लवाच्या बद्दल परमेश्वराचं वचन संत पौलाच्या द्वारे हे सांगतं की देवाने हे शरीर जार कर्मासाठी नव्हे तर देवाच्या गौरवासाठी निर्मित केलेलं आहे. त्यामुळे प्रेमाचं माध्यम देह जरी असलं तरी देखील तुम्हाला आणि मला त्याच्यावर कंट्रोल करायचं. मग तुम्ही म्हणाल की पाळक सभा आम्ही करू नये का साजरा? करा. मग कसा साजरा करायचा? जाऊया दुसऱ्या प्रेमाकडे. दुसऱ्या प्रेमचं नाव स्टॉर्ज आहे. आणि स्टॉर्च यामध्ये काढून ठेवा रोमकारास पत्र 12 अध्याय 9 आणि 10. हे इफेक्शन किंवा ह्याला म्हणूया की हे अफेक्शनेट लव आहे. आणि हे जे आहे ते भावाचा बहिणीवर, माता पिताचा पतीचा पत्नीवर, मुलांचा आई वडिलांवर, त्याचप्रमाणे आप्तजनांवर होतात. त्याचप्रमाणे आठवणीतले अनेक लोक जे असतात, लहानपणापासून आम्ही मोठे झालो, आज आम्ही एवढे लहान होतो तेव्हापासून आम्ही एकत्र वाढलो. आजचा दिन आलेला आहे की मी माझ्या भावाला, मी माझ्या बहिणीला, मी माझ्या मित्राला, मी माझ्या प्रियजनांना काय देणार आहे, आता काहीतरी गिफ्ट देणार आहे. की भावा तुझ्या आठवणी, भावा तुझ्याबरोबर घालवलेले दिवस, बहिणी तुझ्याबरोबर घालवलेले दिवस, मैत्री मित्र मी तुझ्याबरोबर घालवले कधी देखील विसरणार नाही. ही माझ्या मोलाची कमाई आहे, ते मी कधी देखील विसरू शकत नाही. आज तो दूर आहे, कदाचित तू जगात नाही, परंतु मी तुला विसरू शकत नाही. हे इमोशनल, हे जे आहे ते आठवणीचे प्रेम असतं. आणि आठवणीमध्ये असलेलं प्रेम आपल्याला अनेकदा आनंदित करतं. अनेकदा आपल्याला स्वप्न पडतं जेव्हा आपण लहानपणाचे स्वतःच्या मित्रांना बघतो, मैत्रिणीला बघतो, आपल्या अंकलला बघतो, आंटीला बघतो, आजीला बघतो, आजोबाला बघतो आणि आपण आनंदित होतो. सकाळी म्हणतो वा वा वा, आज माझा मित्र भले आज मला नाही पण स्वप्नामध्ये मला भेटलेला आहे. आठवणीमध्ये जडलेले प्रियजन अनेक जण असतात ज्यांची आपली सहसा भेट होत नाही, परंतु आज असा दिन असतं की आपण जावं, त्यांना भेटावं आणि म्हणायचं हॅपी व्हॅलेंटाईन डे भावा, हॅपी व्हॅलेंटाईन डे माझ्या मैत्रिणी, माझ्या मित्रा, कारण की तुझ्या आठवणीने मी खूप मोठ्या गोष्टी, आनंद, सुख, समाधान माझ्या मागील दिवसामध्ये अनुभवलं. आजच्या दिनी मी हे गिफ्टच्या द्वारे तुला हॅपी व्हॅलेंटाईन डे करतो. प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. आणि यासाठी रोम 12 मध्ये संत पौल देखील परत एक वार काही गोष्टी सांगतो, बघूया. वाचा रोम 12:9-10. यस, 12 अध्याय
9 वचनामध्ये येणे प्रकारे लिहिले की प्रीतीमध्ये ढोंग नसावं. अरे मी कधीतरी मेहरबानी करतो असं नाही, तू प्रेम करतो हे ढोंगी प्रेम नाही, तर खरं कशापासून प्रेम आहे? मनापासून प्रेम आहे. त्याच्यामध्ये लिहिलंय वाईट असं वीट माना भरायला चिटकून राहे, जे काही ढोंगीपणा सोड आणि मनापासून त्याला प्रगट हो. त्या भावाला, त्या बहिणीला, त्या मित्राला, त्या मैत्रिणीला, त्या आजीला, त्या आजोबाला, त्या व्यक्तीला तू प्रगट हो. आणि पुढे लिहा बंधू प्रेमाच्या बाबतीत एकमेकांना खरा स्नेहभाव दाखवा. इथे कोणतं प्रेम दिसतं? कोणतं प्रेम आहे? बंधू प्रेम. स्टॉर्ज हे जे आहे ते बंधू प्रेम आहे, बहिणी प्रेम आहे, जे या दिवशी आपण प्रगट करू शकतो. ह्याच्यामध्ये लफडे वगैरे काही नाहीये. हे देखील आपण जाणून घेणं अतिशय गरजेचं आहे. आणि तुम्ही प्रत्येक जण एकमेकांना आदराने एकमेकांपासून थोर माना, की भावा तुझ्यासारखा, बहिणी तुझ्यासारखा, अंकल तुझ्यासारखा, आंटी तुझ्यासारखा, माझ्या प्रिय तुझ्यासारखा व्यक्ती मिळाल्यामुळे मी धन्य झालेलो आहे. कारण की जे काही तू मला दिलेलं आहे ते माझ्यासाठी अमोल ठेवाचं आहे. प्रेज द लॉर्ड. यस, कौतुक करण्याचा समय, त्याला धन्यवाद देण्याचा समय, त्याचा गौरव करण्याचा समय. आणि ह्याला काय म्हणतो? स्टॉर्ज. कारण की हे प्रेम जे आहे, ही मैत्री जी आहे निखळ मैत्री आहे. फ्रेंडशिप ही निखळ फ्रेंडशिप आहे. हे निश्चितच जपणं अतिशय गरजेचं आहे. आणि त्यासाठी हे आठवणीचं पुढचं प्रेम जे आहे ते फिलिओ. आणि ह्यामध्ये आपल्याला असं दिसून येते की हे ब्रदरली लव आहे. म्हणजे इथे प्रेम, काळजी या सर्व गोष्टी घेतल्या जातात. म्हणजे हे प्रेम जे आहे ते मनापासून केलं गेलेले प्रेम, ज्याच्यामध्ये प्रीती आहे, काळजी आहे. परंतु त्यामध्ये एक गोष्ट आहे की तूने जर मेरा अच्छा किया तो मैं भी तेरा अच्छा करूंगा. तू जर मला काहीतरी देते तर मी देखील त्याच्या बदल्यात तुला देते. म्हणजे इथे एक गोष्ट जसून दिसून येते की प्रेम, फिलिओ प्रेम जरी आहे तरी देखील त्यामध्ये माझा अनुकूल असला तर मी प्रेम करत, पण माझ्याशी तू दुश्मनी घेते, माझ्यासारखा वाईट कोणी नाही, अशी प्रवृत्ती देखील लपलेली आहे. ही प्रीती आणि प्रेम आहे. आणि हे या दिवसामध्ये बहुत दिसतं की तू माझ्यासाठी हे केलं तर मी देखील तुझ्यासाठी ते करणार आहे. माझ्या बायकोने माझ्या घरासाठी बहुत काय केलं, म्हणून मी देखील माझ्या बायकोसाठी आता काय ते करणार. माझ्या मुलांनी माझ्यासाठी, माझ्या मित्रांनी माझ्यासाठी आता बहुत काय केले, आता मला देखील ते करण्याची वेळ आलेली आहे. आणि या प्रकारचं जरी हे प्रेम जे फिलिओ प्रेम आहे, परंतु याच्यामध्ये मनापासून प्रेम, परंतु काय आहे त्याच्याबरोबर एक गोष्ट जोडली की प्रतिसादावर डिपेंड आहे. एक काहीतरी शर्त आहे. आणि ते जर चांगला प्रतिसाद जर त्याने दिला तर माझा पण प्रतिसाद चांगला असेल. त्याने जर मला, मुझे उसने धोखा दिया तो मैं भी उसका मुंह कभी देखने वाला नहीं है. आणि अशा प्रकारचा प्रतिसाद वाला फिलिओ प्रेम आहे. आणि शेवटलं अगापे, चौथं प्रेम जो आहे ते अगापे प्रेम आहे. आणि जे उदात्त प्रेम, निस्वार्थ प्रेम हे म्हटलं जातं. जे विशेष गुण माता किंवा अशा प्रकारच्या लोकांमध्ये दिसून येतं की तू मला काही दे ना दे, परंतु मी तुझ्यावर नेहमी प्रेम करत राहणार आहे. आणि त्यासाठी योहान शुभवर्तमान 3रा अध्याय 16व्या वचनामध्ये हे जे प्रेम आहे त्याला अगापे प्रेम म्हटलेलं आहे. काय 3:16 योहान? देवाने जगावर एवढी मोठी अगापे केलेली आहे की त्याने आपलं एकुलता एक, त्यांनी काही देखील राखून ठेवलं नाही. जगामध्ये पाप होतं, जगामध्ये अशुद्धता होते, जगामध्ये देवाला मानणारे लोक नव्हते, जगामध्ये देवापासून दूर जाणार, परंतु तरी देवाने जगावर प्रेम केलं. कोणत्या लोकांवर प्रेम केलं? जे धार्मिक होते त्यांच्यावर केलं का? सगळ्यांवर केलेलं आहे. धार्मिक असो की अधार्मिक असो, नीतिमान असो की दुष्ट असो, प्रत्येकावर अगापे प्रेम केलेलं आहे. पुढे काय म्हटलेलं? त्याला काय प्राप्त व्हावं? माझं जीवन गेलं तरी चालेल, परंतु त्याला सार्वजनिक जीवन प्राप्त व्हावं. प्रेज द लॉर्ड. मी मेलो तरी चालेल, परंतु त्याला जीवन प्राप्त व्हावं. याला म्हणतात कोणत्या प्रकारचं प्रयत्न? शुद्ध, निस्वार्थ, त्यागमय प्रेम. आणि हे आपल्याला ख्रिस्ती लोकांना कोणी दाखवलेलं आहे?
हे मनुष्यापेक्षा देवाने तुम्हाला आणि मला प्रगट केलेलं आहे. तर यामुळे इरोस प्रेम जे आहे त्याप्रमाणे पण तुम्ही सेलिब्रेट करू शकतात, परंतु हा प्रेम कोणता आहे? दैहिक प्रेम आहे, जे दैहिक वासनेच्या द्वारे एकमेकांना काय करतात? हॅपी व्हॅलेंटाईन डे करतात. नंबर 2, स्टॉर्ज मध्ये आपल्याला असं दिसतं की माझे आठवणीचे मित्र आणि मैत्रीण व इतर सर्व प्रियजने त्यांच्यासाठी मी प्रेम करतो, कारण की मी त्यांना कधी देखील विसरू शकत नाही, आणि हे निखळ प्रेम आहे. परंतु तिसरा फिलिओ मध्ये त्यांनी माझ्यासाठी काहीतरी केलं, या वर्षी मी त्यांच्यासाठी काहीतरी करणार, आणि ही भावनेनी हे प्रेम प्रगट केलं जातं. परंतु हे जे प्रेम आहे, ज्याला अगापे प्रेम म्हटलेलं आहे, त्या प्रेमाच्याकडे बघितलं तर हे प्रेम दैवीय प्रेम आहे, आणि हे आत्म्यासाठी केले गेलेले प्रेम आहे. की शरीर तर आज आहे ते मरणार, आज आहे उद्या नसणार, परंतु आत्म्याला मरण नाही, आणि आत्म्याला मरण नाही तर मी जीवा भावे तुझ्यामध्ये प्रेम करेल, आणि प्रेम करता करता, तुझ्यासाठी काम करता करता, तुझी सेवा करता करता, तुझा संसार करता करता, तुझं संगोपन करत असताना, तुझ्यासाठी झटता झटता मी मेलो तरी चालेल, परंतु तुझ्यासाठी, तुझ्या कार्यासाठी, तुझ्या प्रीतीस्तव मी जीवन जगणार आहे. आणि हे प्रेम देखील जगामध्ये दिसतं आणि दिसायलाच पाहिजे, कारण की परमेश्वराचं वचन आम्हाला सांगतं की देव काय आहे? प्रीती आहे, आणि ज्याच्या जीवनामध्ये प्रीती आहे त्याच्यामध्ये पवित्र आत्मा वास करतो. आज तुमच्या आणि माझ्यामध्ये जर प्रीती नाही तर देवाचा आत्मा तुमच्यामध्ये वास करत नाही. आणि यासाठी आपल्याला ही बाब जाणून घ्यायला पाहिजे की प्रीतीच्या द्वारे जर देव तुमच्यामध्ये येते, अनेकांना तुम्ही आशीर्वादाचे सबब बनता. यासाठी गलती करत पत्र 5:6 मध्ये येणे प्रकारे लिहिलेलं आहे की प्रीतीमुळे ज्यामध्ये इतरांसाठी आशीर्वाद मिळतो, आणि प्रीतीच्या द्वारे कार्य करणारा विश्वास त्याच्यात सामर्थ्य आहे. शेवटच्या टप्प्यामध्ये जात असताना आपण हीच गोष्ट बघू, आणि मग मी संपवतो की ख्रिस्ती लोकांचं ट्रेडमार्कच एक आहे, आणि ते आहे की लोक ख्रिस्ती लोकांमध्ये काय शोधतात? प्रीती करणारे लोक, प्रेम करणारे लोक. यांना कसंही वागा, यांच्याशी कसंही वागा, परंतु हे प्रेम करणं कधी देखील सोडत, प्रीती करणं कधी देखील सोडत नाही. आणि अनेक लोक मंदिरामध्ये येतात, अनेक लोक आपल्या जीवनाकडे येतात, आणि ते बघतात की अरे हे तो अपने जैसेच लोक आहे. आपण अरे केलं की ते कार्य करतात. हे देखील आपल्यासारखेच लोक आहे, हे देखील जसे तसे उत्तर टिट फॉर टॅट देणारे लोक आहे. त्यामुळे ते आपल्यापासून दूर जातात. आपलं वैशिष्ट्य, आपलं ट्रेडमार्कच आपलं लव आहे, प्रीती आहे, आणि ती प्रीती नुसतं आपल्याला व्हॅलेंटाईन डेच्या दिवशी किंवा फ्रेंडशिपच्या दिवशी किंवा फ्रेंडशिप डेच्या दिवशी किंवा मदर्स डे, फादर्स डेच्या दिवशी किंवा ख्रिसमसच्या दिवशी नव्हे, तर निरंतर जाहीर करणं गरजेचं आहे. प्रेज द लॉर्ड. कारण की आपल्या जीवनामध्ये देव राहतो, आणि देव जिथे येतो, देव प्रीती आहे, तर प्रीती देखील तुमच्या आणि माझ्यामध्ये वास करायला पाहिजे. आणि त्यासाठी योहान कृत शुभवर्तमान 13वा अध्याय आणि 34 आणि 35 वचनामध्ये येशू ख्रिस्त काय म्हणतो बघूया. योहान 13वा अध्याय 34 आणि 35 मध्ये प्रभू येशू ख्रिस्त या प्रीतीबद्दल काय म्हणतो. आता येशू म्हणतो, मी तुम्हाला एक नवीन 10 आज्ञाच्या व्यतिरिक्त एक नवीन आज्ञा देतो, ती की तुम्ही एकमेकांवर काय करा. म्हणजे रोज व्हॅलेंटाईन डे साजरा करा का? रोज गुलाब भीक लावून द्याल, गुलाब वाटून वाटून. आता उद्या व्हॅलेंटाईनच्या दिवशी 100 आणि 200 रुपयाला गुलाब मिळणार. गुलाबला एकदम डिमांड आहे का? कारण की गुलाब दिला म्हणजे लोक प्रसन्न होतात, बाकीच्या दिवशी काहीच नाही. तर हे नुसतं गुलाब देणेवाली प्रीती नाही, तर पुढे काय लिहिलं वाचा. मी तुमच्यावर कोणती प्रीती केली? अगापे प्रीती केली. तसे तुम्ही देखील काय करा? अगापे प्रीती सगळ्यांवर करा. अगापे प्रीतीमध्ये स्वार्थ बघितला जात नाही, मला काहीतरी मिळेल हे बघितलं जात नाही. देणं आणि देणं. कारण की देव म्हणतो घेण्यापेक्षा देण्यामध्ये श्रेष्ठता आहे. पुढे मला सगळेजण तुमची एकमेकांवर प्रीती असली म्हणजे पुढे त्यावरून सगळे ओळखतील की तुम्ही
माझे शिष्य आहात. बोला, माझे शिष्य आहात. रोज व्हॅलेंटाईन डे साजरा करायचा आहे. प्रेज द लॉर्ड. रोज गुलाब वाटायचे आहे, रोज केक वाटायचे, रोज कॅडबरीज वाटायचे, असं आहे का? नाही. कॅडबरीज देऊन, गुलाब देऊन, टेडी बिअर देऊन, हॅपी व्हॅलेंटाईन देऊन गळ्यात पडून प्रीती होत नाही. तर सुखा दुःखात साथ देणं, आणि तुझं दुःख आहे माझं दुःख आहे भावा, हे समजून त्याच्यासाठी सर्वस्वी सदा तयार राहणं, हे प्रीतीचं प्रगट आहे. आणि यामध्ये एक प्रीती लपली, ज्याला अगापे प्रीती म्हटली, आणि ती जगाला या दिवसामध्ये हवी आहे. आणि ती कोणामध्ये शोधत आहे? ते ख्रिस्तामध्ये, ख्रिस्ती लोकांमध्ये शोधत आहे. प्रेज द लॉर्ड. आणि त्यामुळे ही प्रबळ इच्छा असणं गरजेचं आहे. आणि या दिवसामध्ये जेव्हा अनेक जण आज व्हॅलेंटाईन डे नंतर काही लोक जण व्हॅलेंटाईन डे नाही करणार, आपल्याला असं दिसतं भांडणही होतात पुष्कळ काय. आणि मग लगेच एक डायलॉग, तू मेरी नहीं हो सकती तो किसकी भी नहीं हो सकती. म्हणजे तू माझी होऊ शकत नाही तर मग मी कुठे तुला जगणं कठीण करून देणार आहे. ही प्रीती आहे का? हे कोणत्या प्रकारचं प्रीतीचं प्रेम आहे? यस, हे खुन्नस आहे, हे दुश्मनी आहे, हे द्वेष आहे, हे घृणा आहे. ही प्रीती नाही. आणि हे प्रेम ह्या दिवसामध्ये दिसून येते. स्वार्थी प्रेम, देहिक प्रेम आहे. कारण की त्यामध्ये त्याग कुठे देखील दिसून येत नाही. आणि त्यामुळे अनेकदा काही लोक म्हणतं की आता मला कळालं की तू माझ्या प्रेमाच्या लायक नव्हती, आता मी या वर्षी व्हॅलेंटाईन डे तुझ्याबरोबर साजरा करणार. यास अनेकदा घरचे पण लोक म्हणतात, अरे मला कळालं भावा, इतक्या वर्षापासून तू लायक नाही माझ्या प्रेमाचं, मला ते सोडून देतो, आता ह्याच्या पुढे मी तुझं तोंड बघणार नाही. वाचू एक वचन आणि संपवतो मी. रोमकरास पत्र 5वा अध्याय 8व्या वचनामध्ये संत पौल काय म्हणतो की आता तू माझ्या प्रेमाच्या योग्य नव्हता, त्यामुळे मी तुझं तरीच तोंड बघणार नाही. पण संत पौल काय म्हणतो? रोम 5 अगापे प्रेम देव रोम 5:8 मध्ये म्हणतो की आपल्या स्वप्रीतीचं प्रमाण देत असताना काय म्हणतो की आमेन. पापी असताना कशाला कोण मरलो? तो पापामुळे मरत बाबा, तुझ्या कर्मामुळे तू मरतोय, आम्हाला कशाला टेन्शन राव. आई वडील देखील म्हणतात तू बाबा तू कामच कसे केले, आता तू मर ना, तर धड तुझं मी तोंड बघत नाही. पण तो देव तसा म्हणत नाही. देव काय म्हणतो? तो पापी असताना तो तुमच्या आणि माझ्यासाठी मरण पावला. का मरण पावला? यासाठी की तुम्हाला आणि मला जीवन मिळावं. प्रेज द लॉर्ड. मी मरेन परंतु तुम्हाला जीवन देण्यासाठी येशू ख्रिस्त मेलेला आहे. त्यामुळे समोरच्या व्यक्ती कसा आहे ही पात्रता व्हॅलेंटाईन डेच्या दिवशी आपल्याला बघायची नाही. तो गरीब आहे, म्हातारा आहे, अनाडी आहे, कसा आहे, नाही, मी तुझ्यावर प्रीती करतो. आणि ते प्रीतीचं प्रगटीकरण हे की मी आज तुला भेटायला हे गिफ्ट घेऊन आलेलो आहे. हॅपी व्हॅलेंटाईन डे. प्रेज द लॉर्ड. आणि त्यामुळे प्रियांनो एकच गोष्ट लक्षात ठेवा की इतरांच्या सुखीसाठी जो झटतो तो सुखी होणार. जो इतरांच्या सुखासाठी झटतो तो सुखी होणार. आज इथे ते वधस्तंभ मदर टेरेसा ठेवलेला आहे. तो मदर टेरेसाचं जीवन त्यांनी कोणासाठी वाहून घेतलं? कोणासाठी वाहून घेतलं? गोरगरिबांसाठी. त्याच्यापासून त्यांना काही मिळणार होतं का? ती भिकारी व्यक्ती, ती कुष्ठरोग व्यक्ती, ती अनाथ व्यक्ती, ती विधवा व्यक्ती तिला काही देऊ शकत नव्हती. परंतु तिच्या सुखासाठी ती झटली. त्यामुळे तिला काय मिळालं? तिला येशू त्यांच्यामध्ये दिसला. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. व्हॅलेंटाईन डेला हे लग्न लावून काहीतरी अवॉर्ड मिळणार होता का? नाही, मृत्यू मिळणार होती. त्याला माहित आहे की मी मरणार आहे, तरी देखील तो करत राहिला यासाठी की ह्या प्रीती आणि प्रेमाच्या मध्ये जे काही अडखळण आहे, मी मेलो तरी चालेल परंतु मी दूर करणार आहे. प्रेज द लॉर्ड. आणि त्यासाठीच प्रियांनो आमच्या आणि देवामध्ये जे काय दुरावा होता, जे काय पापामुळे दरी होती, ती नष्ट करण्यासाठी प्रभू येशू ख्रिस्त मरण पावला. प्रेज द लॉर्ड. यासाठी की आता तुमचं आणि माझं प्रेम जे पित्याने अगापे प्रेम आमच्यावर प्रगट केले, आता ते अगापे प्रेम आपण कोणासाठी प्रगट करावं? इतरांसाठी प्रगट करावं. प्रेज द लॉर्ड. देवावर तर आपण काय अगापे प्रेम करणार, त्याने तर जीवन दिलं आणि त्याच्यामध्येच आपण मरण पावणार. परंतु आपण कोणासाठी जीवन जगतो आणि आपण कोणासाठी जीवन जगतो? आपण कोणताही व्यक्ती असो, तो वृद्ध असो, तरुण असो, तरुणी असो, समाज असो, संस्था असो, कोणासाठी जर अगापे प्रेम करतो तर त्याच्याकडून मला काहीतरी मिळेल यापेक्षा मी काय देत आहे ह्याचा विचार जेव्हा केला जातो तेव्हा ती बक्षीस, ते गिफ्ट हे व्हॅलेंटाईन डेचं गिफ्ट ठरतं. प्रेज द लॉर्ड.
आणि ते व्हॅलेंटाईन डेचं गिफ्ट नुसतं 14 फेब्रुवारीच्या दिवशी देऊन चालणार नाही. त्या दिवशी एक प्रतीक म्हणून आपण देतो, एक सिम्बॉलिक देतो की भाऊ माझ्यावर प्रेम आहे. परंतु ह्याचा अर्थ हा नाही की मी नुसतं 14 फेब्रुवारी पुरताच प्रेम करणार, मी मरेपर्यंत तुझ्यावर प्रेम करणार आहे. प्रेज द लॉर्ड. माझ्या भावा, माझ्या बहिणी, माझ्या मित्र, माझी मैत्रिणी, माझ्या पती, माझ्या पत्नी, मी कधी देखील तुझ्या प्रेमाच्या पासून दूर जाणार नाही. जोपर्यंत माझा जीवात जीव आहे तोपर्यंत मेल्यानंतर देखील माझी प्रीती कमी होणार नाही. कारण की मला देव ह्यामध्ये आशीर्वाद देणार आहे. देव करो अशा प्रकारे प्रोत्साहन देणार, अशा प्रकारे कौतुक करणार, अशा प्रकारे प्रशंसा करणाऱ्या लोकांसाठीच नव्हे तर शत्रूंवर देखील प्रेम करा, हे येशूने शिकवलेलं आहे. प्रेज द लॉर्ड. माझं कौतुक करतात, मला गिफ्ट देतात, माझा सन्मान करतात, माझं नातलग आहे म्हणून नव्हे, तर येशूने म्हटलं त्यांच्याकडून अपेक्षा नाही, ते शत्रू आहे त्यांच्यावर देखील प्रेम करा. प्रभू तुम्हाला या व्हॅलेंटाईन डेच्या दिवशी विपुल आशीर्वाद देव. परत एक वार ऐकणाऱ्या प्रत्येक व्यक्तींपर्यंत हा मेसेज गेलेला आहे आणि आपण कोणत्या प्रकारचं प्रेम या दिवशी जाहीर करणार आहे याबद्दल आपण विचार करा. इरोस आहे, स्टॉर्ज आहे, फिलिओ आहे की अगापे आहे. पर तुम्ही म्हणतो की अगापे प्रेम जर तुमच्या हृदयामध्ये येशूच्या स्वरूपात आहे तर तुम्ही अगापे प्रेमच करत व्हॅलेंटाईन डे साजरा करणार. हॅपी व्हॅलेंटाईन डे. प्रभू आम्ही प्रार्थना करतो कारण की परत एक फार सुंदर असं वचन तू आमच्याशी बोलला. देवाने जगावर येऊन मोठं प्रीती केली. त्या आज आमच्या मधली प्रीती काय, तुझं वचन आम्हाला सांगतं की आमच्या मधली प्रीती बघून, आमच्या मधलं प्रेम बघून लोक म्हणतील की खरोखर हे येशूचे शिष्य आहे, हे येशूचे पुत्र व कन्या आहे. आज आम्ही हे वचन ऐकत असताना येशू राजा परत एक बार हा सण साजरा करण्याकरता पाऊल टाकत असताना प्रत्येकाने हा सण साजरा करावा ही तुझी इच्छा आहे. आणि यासाठी पित्या आम्ही प्रेमी प्रेमिका असं नव्हे तर पवित्र परमेश्वरा प्रत्येक जगामध्ये ज्या व्यक्तीवर आम्ही प्रेम करतो त्या व्यक्तीला पवित्र पित्या बक्षीस देऊन, त्याचा सन्मान करून, त्याचा आदर करून पवित्र परमेश्वर हे सांगावं की भाऊ बहिणी मी सदोदित तुझ्यावर, माझ्या प्रिय व्यक्ती मी सदोदित तुझ्यावर प्रेम करणार आहे. जरी तू माझ्या बाजूने आहे किंवा माझ्या विरोधात आहे, मी तुला कधी देखील सोडणार नाही. आणि हे प्रेम देवा येशू तू आम्हाला शिकवलेलं आहे, त्यानुरूप आम्ही ते साजरा करावा. आजच्या दिनी पवित्र पित्या दैहिक वासनेमध्ये जखडलेले अनेक लोक आहे जे रोज प्रेमच्या दैहिकतेकडे वाचत आहे, स्वार्थी प्रेमच्याकडे जात आहे. त्या सर्वांना सुबुद्धी शहाणपण दे की पित्या त्यांनी त्यांच्या स्वभावावर, त्यांच्या सर्व प्रकारच्या दैहिकतेवर, त्यांनी सर्व प्रकारच्या या वासनेवर नियंत्रण मिळवा. यासाठी की पित्या वाहवत जात ते सैतानाच्या बंधनात जखडण्यापेक्षा, अंधकाराच्या सत्तेच्या आहारी जाण्यापेक्षा परत फिरून एक नॉर्मल जीवन जगावं. याकरता पवित्र पित्या दैहिकते अशुद्धतेपासून या प्रत्येकाला वाचवावं अशी देखील आम्ही प्रार्थना करू. आभार मानतो की असे सुंदर देणारे सेंट व्हॅलेंटाईन या जगामध्ये होते आणि त्यांनी आम्हाला एक प्रेम या जगाला देत या जगातून पवित्र परमेश्वर निर्माण केलेला आहे. आज आम्ही देखील पित्या त्यांची आठवण करत असताना धन्यवाद देतो की पित्या ख्रिस्तामध्ये असे सेवक आज झोपी गेलेले आहे, परंतु पित्या त्यांनी या जगाला मोठं शिक्षण दिलेलं आहे आणि तेच शिक्षण आम्ही टिकवून ठेवावं. याकरता ख्रिस्ती म्हणून या जगामध्ये पुढे वाढावं. याकरता मला बळ, ताकद आणि अनुग्रह करू प्रभू येशूच्या नावात. आमेन, आमेन, आमेन. यावेळेस आपण एक गीत गात असताना आपले दानार्पण प्रभूला अर्पूया आणि त्यानंतर पुढे